Hello, this is the My Artifact episode number 344. आजची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2016. आता वाजले करीब सकाळचे 12:45 रात्रीची वेळ. सकाळी नाही, रात्री, म्हणजे काफी उशिरा आर्टिफॅक्ट एपिसोड झालाय. उशिरा म्हणजे आता मी पिक्चर पाहत होतो, कॉन्ज्युरिंग. काफी खतरनाक भीती. कधी कोणी कोणी जास्त भीत नाही, बट मी खूप जास्त भीतो. आय डोंट नो, बट ते माझ्या जीन्स आहे अशा प्रकारे मॉडिफाईड झालं आहे की मी खूप भीतो. म्हणजे भिणाऱ्या गोष्टीला. सम अदर पीपल तेवढं जास्त नाही भीत, मी थोडं जास्त भीतो. आणि हे वयानुसार ग्रोन अप होत आहे, वाढत आहे. याच्यावर माझा काही इलाज नाही आहे. हे आहे ते आहे. आणि हे खूप, म्हणजे अशा गोष्टी नाही का, मी खूप कमी प्रमाणात, खूप लिमिटेडमध्ये. मी समजा याची भीती काढतोस म्हणलं तर हे भीती निघणार नाही आहे. मी तेवढं जास्त कॉन्टॅक्टमध्ये जाईन तेवढा जास्त याचा प्रभाव होईल. त्यामुळे मी याला थोडं कीप अवे ठेवतो, थोडंसं दूर ठेवतो. म्हणजे थोडं बहुत ठीक आहे, बट जास्त बिलकुल नाही. महिन्यातून 2-3 महिन्यातून सगळेजण पाहून राहिले तेव्हा एखादी पिक्चर पाहायचा. स्वतःवर एक्सपेरिमेंट करून भूताचे पिक्चर एकट्यात बिलकुल बघायचे नाही. ऑफकोर्स नॉट. नाही, काही एक्सपेरिमेंट करायचा नाही. भूताचा पिक्चर पाहता आहे ना, सगळेजण पाहत असतात तेव्हाच पाहायचा, नाही तर बघायचा नाही. राव, भूताचा पिक्चर महत्वाचा आहे का तुझं ते भेणं? अरे बेटा, कॉन्ज्युरिंग बहुत खतरनाक आहे सांगतो. आता कोणी फर्स्ट टाइम बघितलं असेल ना त्याची गांड लागून जाईल, बट मी आत्ता बघितलं ना तर मला इतकी काही भीती वाटून नाही राहिली. आणि प्लस माझ्यापाशी मोबाईल आहे, कानात हेडफोन आहे, लावून दिला बस सगळी भीती निघून जाते. आणि एवढं भिवून नाही राहिलो आता मी, कारण ते बघितलं आहे अगोदर कॉन्ज्युरिंग, सो दॅट इज वाय. आणि थोडं बहुत भीत असणं गरजेचं पण आहे. त्यांनी रिप्रेझेंट करते ना माझी आयडेंटिटी. म्हणजे मी एक भूताला पिक्चर, म्हणजे जेव्हा, म्हणजे कोणी असं म्हणू शकते का, म्हणून जेव्हा भूताला पिक्चर पाहते तेव्हा बंदी मसाज करून टाकते, हात पाय दाबते. म्हणजे एक प्रकारे माझी आयडेंटिटी रिप्रेझेंट करते त्या हॉरर मूवीसोबत. सो दॅट इज इट, दॅट इज अ गुड थिंग. येस. आज काय झालं? आज काय नाही, आज सकाळी उठलो. आज सकाळी नाही का, मी 6 वाजता वडिलांना सोडून दिलं, सॉरी 5:30 वाजता घरी आलो, झोपलो. आणि एजंट्स ऑफ शील्ड सीझन 3चे अचानकच स्वप्न आलं. त्याच्यामध्ये काय होतं की एजंट फिट्स रेडिएशन, जे सनचे रेडिएशन अर्थवर येत होते त्या रेडिएशनला कन्वर्ट करून, म्हणजे रिफ्लेक्ट करून अदर सन बनवून राहिला होता. सो दॅट इज सम काइंड ऑफ क्रिपी. आणि अजून काही गोष्टी होत्या त्या एकदम रिअलिस्टिक वाटायला होत्या, बहुत एकदम जस्ट लाईक मी माझ्या डोळ्यासमोर पाहत होता. पण आईने एकदम मनात उठवलं आणि पाणी मार म्हणे वरती. मी उठलो, पाणी मारलो, नंतर जिमला गेलो, जिम मारलं, घरी आलो. घरी आल्यावर मग काही नाही, थोडंसं बँकेत गेलो वडिलांसोबत. तिथून दूध ब्रेड खाल्लं, घरी आलो, आंघोळ केली, खेळायला गेलो. वेबॅन मोबाईल घेतला. मोटो G3 इज अ रिअली नाईस फोन, पण मला इतका नाही आवडला जेवढा मला डिझाईनमध्ये. मला G2 खूप आवडते. म्हणजे असे ते मोठे स्पीकर, ते डिझाईन खूप क्लासिक आहे ॲज कम्पेअर टू G3. बट स्पेसिफिकेशननुसार G3 इज बेस्ट फोन आहे. अनादर इज मग काय नाही, थोडंसं घरी आलो, नंतर पुन्हा विशालकडे गेलो. तिथे सुरू होतं वैभ्याचा फोन अपडेटिंग वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. आता घरी आलो, जेवण केलं, आता कॉन्ज्युरिंग पाहतो म्हणलं आता. सो या, दॅट इज इट. इसमी की थोडंसं पाहून घ्यायचं भूताचा पिक्चर. आता मला नाही का जेवण केलं तेव्हापासून माझे खूप गॅस निघून राहिले, बहुत खतरनाक. त्यामुळे काय होणार तर नाही, बट हे एक चांगली गोष्ट आहे. माझी मागून गॅस निघत आहे, तोंडातून नाही निघत आहे. सो इज गुड थिंग.
So this is the end. This is the Maya Artifact episode number 344. 43 आहे का 44 माहित नाही. 44. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.